थंडीच्या दिवसात खारकेपासून खूप सारे पदार्थ बनवले जातात. खरं सांगायचं तर थंडीच्या दिवसात आपल्या आरोग्यासाठी खारीक ही खूप गुणकारी आहे. स्त्रियांच्या बऱ्याचशाच आजारावर गुणकारी ही असते ती खारीक पूड. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी पदार्थ म्हणजे ही खारीक पूड असते. खूप छान, खूप टेस्टी अशी लागणारी खारीक पूड. आता थंडीचा महिना चालू झाला आहे. खूप महिला आपल्या मेथी लाडू, डिंक लाडू, हळीव लाडू खूप असे पौष्टिक लाडू बनवतात आणि प्रत्येक पौष्टिक लाडूमध्ये खारीक ही नक्कीच वापरली जाते. आणि मग महिलांना टेन्शन येतं ती खारीक पूड करायची कशी. बाजारातली जर खारीक पूड विकत घ्यायची म्हटलं तर ती कोणत्या खारकेपासून बनवली असेल, ती चांगल्या पद्धतीची असेल का खारीक वापरली, तिची क्वालिटी कशी असेल, याचे प्रश्नही आपल्याला खूप पडतात. कदाचित ती खारीक पूड कडूही कधीतरी असते, कारण ती जास्त दिवसाची असेल तर. बाजारात गेलं तर आपल्याला 2 ते 3 प्रकारच्या खारका मिळतात. अगदी डार्क पिवळी, अगदी डार्क काळी आणि मध्यम कलरची अशा 2-3 प्रकारच्या खारका आपल्याला खूप छान मिळतात. आता तुमच्या सर्वांचं टेन्शन घालवण्यासाठी मी अगदी साधा सोप्पा पर्याय आणला आहे. अगदी 5 मिनिटात खारीक पूड होऊन जाते. मी माझ्या बिझनेससाठी एकदम किलो 2-2 किलोनं खारीक पूड ही बनवून ठेवते. कारण मला थंडीच्या दिवसात खूप साऱ्या डिंक लाडू, मेथी लाडू, हळीव लाडू अशा खूप साऱ्या पौष्टिक लाडूंची ऑर्डर असतात. त्यामुळे मला एकदम किलो 2 किलो खारकांच्या खारीक पूड करून ठेवावी लागते. त्यामुळं अगदी साधी सोपी पद्धत आहे. मी जी पद्धत वापरते तीच पद्धत तुम्हाला सांगितली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. दीपालीच्या किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आता आपण छानपैकी बाजारातली 400 रुपये किलोवाली खारीक आणली होती. मस्तपैकी ती स्वच्छ केली, कुठं तर घाण वगैरे असेल तर, आणि छानपैकी लोखंडी तव्यात खरपूस अशी भाजून घेतली. खरपूस अशी भाजून घ्यायची का? कारण खारीक जर मऊ असली तर ती कडक होते. त्यामुळं ती छान प्रकारे मंद गॅसवर भाजून घ्यायची. जास्त फुल गॅसवर भाजली तर ती आतनं भाजत नाही, फक्त गरम होते आणि ती बारीकही होत नाही. आता छान प्रकारे मी मस्तपैकी एक कापड घेतलं आहे. त्याची गाठ पूर्ण घट्ट अशी बांधली आहे, पाहू शकता. जशी मी बांधली आहे तशीच तुम्हीही बांधा. तुम्ही एखादी कापडी पिशवी घेतली म्हणजे कपड्याची, तरीही या खारका व्यवस्थित बारीक होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची काळजीपूर्वक करा, म्हणजे तुम्ही जर फरशीवर खारका फोडत असाल तर फरशी फुटण्याची फार भीती असते. मी बाहेर फोडते, म्हणजे कोबा आहे तिथं, पण तुम्हाला व्हिडिओ करायसाठी मी तुम्हाला असं दाखवलं आहे. आणि मी एकदम अर्धा किलो खारका घेते. माझी पिशवी बऱ्यापैकी मोठी आहे. पिशवीत टाकते आणि एकदम ताकदीनं ते चेचते. अगदी छान प्रकारे खारका गरम गरम चेचल्या ना की पटकन फुटून जातात. अशा पद्धतीनं मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त फरशीवर घेतला आहे, पण तुम्ही काही फरशीवर घेऊ नका. खूप छान प्रकारे ह्या खारका चांगल्या फुटतात आणि आपल्याला शक्तीही कमी लागते आणि वेळही कमी लागतो, पाहू शकता तुम्ही. अशा ह्या छानपैकी खारका फुटल्या आहेत. आता फुटलेल्या खारकामधलं बी, त्याच्या मागचं फूल हे अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं. आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यात एखादी बी जाऊ नये याची काळजी पूर्णपणे घ्या. नाहीतर कदाचित जर मिक्सरच्या भांड्यात बी गेली तर मिक्सरच्या भांड्याचं पातं तुटण्याची शक्यता असते. पण ही तुम्ही जर खारीक न भाजता जर बारीक केली तर आपल्या भांड्याचं पातं मोडण्याची शक्यता फार प्रमाणात जास्त असते. त्यामुळं ही ट्रिक वापरा, अगदी सोपी आहे. आणि खारीक भाजताना मी काय वापरलं आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. अगदी एकच वस्तू वापरली आहे अशी की तुमची खारीक पूड छानपैकी कितीही तुम्ही बारीक करू शकता. आणि ती वस्तू आपल्या सर्वांच्या घरी अगदी सहज मिळेल. ती घरातलीच वस्तू आहे, ती मी वापरली आहे. आता मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आहे. छानपैकी मी खारका स्वच्छ करून घेतले आहेत. त्यातल्या बिया, त्यातली फुलं जे मागची असतात ते पूर्ण काढून घेतली आहेत. आणि पुन्हा डबल लोखंडी तव्यात मी खारीक टाकली आहे. छानपैकी मंद गॅसवर ही मस्तपैकी अशी खारीक भाजून घ्यायची, पाहू शकता तुम्ही. अगदी मंद गॅसवर खारीक भाजून घ्यायची. फुल गॅस जर ठेवला तर कदाचित ती करपण्याची शक्यता असते, म्हणून अगदी मंद गॅसवर भाजून ठेवा. आता सर्वांचंच टेन्शन मिटलं आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की खारीक पूड कशी बारीक करायची ती. अगदी माझ्या बिझनेसमधला हा मोठा
मी पहिल्यांदा मला खूप टेन्शन यायचं. आता मी वापरलं आहे ते तूप. अगदी अर्धा चमचा तूप टाकायचं आणि छानपैकी मस्त अशी चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची. तुपामुळे काय होतं, खमंगपणा येतो, वास छान येतो आणि ही खारकीची पूड तुमची 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये राहू शकते. आणि जरी तुम्ही ही वरती ठेवली तरीही ही पूड राहू शकते. फक्त जास्त काळ राहत नाही. एक 4-5 महिने म्हणाल तर राहत नाही. 1-2 महिन्यात तुम्ही संपवून टाका. जेवढी जास्त आपण खारीक भाजू तेवढी जास्त दिवस ही खारीक पूड टिकते. आता मला जास्त प्रमाणात लागते त्यामुळे मी जास्त प्रमाणात करते आणि माझा वापरही जास्त प्रमाणात आहे. मी जेव्हा बिझनेस चालू केला ना तेव्हा मला खूप टेन्शन यायचं की खारीक पूड करायची कशी. मला विकतची खारीक पूड आवडत नाही, त्यामुळे मी शक्यतो घरीच खारीक पूड बनवते. आता मस्तपैकी आपण भाजून घेतले आणि ही खारीक जास्त थंड होऊन द्यायची नाही, कोमट असतानाच याची पूड करून घ्यायची. तुम्हाला मी एकदा फिरवून दाखवलं आहे, अगदी एकदाच फिरवलं तरी बऱ्यापैकी ही बारीक झाली आहे. आता मी अजून एकदा डबल फिरवून घेणार आहे आणि नंतर आणि मी तुम्हाला दाखवेन की किती छान आणि किती बारीक अशी पूड होते. आता तुम्ही पाहिलं बऱ्यापैकी खारका मोठ्याच आहेत, मी काही पूर्ण बारीक केलेले नाही आहेत. पाहू शकता. याच्यापेक्षा जरी तुम्हाला बारीक करायची असली तरीही ती होऊ शकते, पण मला जास्त बारीक पूड आवडत नाही डिंकाच्या लाडूसाठी, म्हणून मी याच प्रमाणात बारीक करते. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची खारीक पूड कशी झाली. आता तुम्हाला ती चेचायचं टेन्शन नाही किंवा मिक्सरचे भांडं मोडतंय म्हणजे त्याचं पातं मोडतंय याचं टेन्शन नाही. असे खूप सारी खारीक पूड करायची पद्धत आहे, पण ही पद्धत मला फार सोपी आणि मस्त वाटते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मिक्सरच्या भांड्याचं पातं मोडणार नाही हे मात्र नक्की बरं का, याची मी खात्री घेऊ शकते. काही महिला काय करतात, फ्रीजरमध्ये रात्रभर खारका फोडून ठेवतात आणि सकाळी न भाजता बारीक करतात. तीही ट्रिक ठीक आहे, पण मी एकदा करून बघितली होती, पण माझ्या मिक्सरच्या भांड्याचं पातं मोडलं होतं तेव्हापासून मी हीच ट्रिक वापरते आणि ही खूप साधी सोपी आहे. अगदी 5 ते 10 मिनटात होणारी. तुम्ही केव्हाही कधीही ट्राय करू शकता. आता नक्की डिंकाचे लाडू बनवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.